टॉक टाइममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय आरोग्य स्त्रियांच्या विषयावर आणि आपल्याला अदिती कदम मुंबईहून प्रश्न विचारत आहेत. अदिती. हॅलो. हां हां, मी पहिला नमस्कार करते हो. मॅडमला. माझी मुलगी 8 वर्षाची आहे. हम्म, तर तिला गाळं खूप डाळ झालेली. मागे तिला जंताचं औषध वगैरे दिलेलं आहे हम्म, आणि आहाराबद्दल मी तिला सर्व काही म्हणजे पालेभाज्या वगैरे फळ खायला देते. हम्म. तर ते कशाबद्दल येत असते त्याची डाळ गालावर? बरं. मागे सांगितलं जंतामुळेच येतात म्हणून, बरं. पण औषधाने अजून फरक नाही पडला. मग काय दिलं पाहिजे त्यांना? गालावर डाग आहेत आणि 8 वर्ष म्हणजे तेव्हापासून औषध दिलेलं आहे, पण तरीही अजून येत आहेत आणि पाले म्हणजे त्या म्हणतात की आहारात काही कमी नाहीये. मग कशामुळे असेल? मग स्किनवर डाग आहेत तर स्किन स्पेशालिस्टला दाखवलेलं बरं. कारण काय जंताचं औषध सुद्धा एकदा देऊन भागत नाही, दर महिन्यात एकदा तरी द्यायला पाहिजे. बरं, स्किन स्पेशालिस्टकडे आता दाखवलेलं तो बरं. ऑप्शन कारण आपल्याला. डाग एक अनेक प्रकारचे असू शकतात. आपल्याला सारिका गांगुर्डे प्रश्न विचारतात टिटवाळ्याहून. सारिका. हॅलो. हा सारिका. मॅडम, मी प्रेग्नेंट आहे. हम्म, मला 3रा महिना तर मला राहिल्यापासून सतत पोटामध्ये दुखतंय. खूप म्हणजे वन साइड मला खूप दुखत जातं. बरोबर. आणि पहिला माझा एक मुलगा आहे, 5 वर्षाचा आहे आता तो, आणि मला राहिल्यापासून तर एका साईडला खूप दुखतंय आणि मी एका अंगावर झोपते तर दुसऱ्या अंगावर येते ना तर मला खूप त्रास होतो. एका साईडला दुखते तर मला वाटतं तुमच्या डॉक्टरांकडून एकदा सोनोग्राफी करून बघा. कारण एकाच साईडला दुखतंय म्हटल्यावर डाव्या साईडला असेल तर बद्धकोष्ठतेमुळे पण होतं. कारण पहिल्या 3 महिन्यात जेवण पण कमी जातं, उलट्या मळमळ होत असते. त्यामुळे सोनोग्राफी केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. योग्य नाही. मी इथून सल्ला द्यायचा आणि ते असेल काहीतरी वेगळंच. आपल्याला बबिता मक्सरे प्रश्न विचारतात अमरावतीहून. बबिता. बबिता, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मला पाळीचा त्रास आहे. पाळी नियमित येते पण अंगावरून जात नाही. आणि 4 मुलं झाली आणि पोटाचा भाग खूप वाढलेला आहे. गंभीर झालं पोट. बरं, बबिता तुमचं वय काय? 30 वर्ष. बर. मला वाटतं हा प्रॉब्लेम तुम्हाला वजनामुळे येत असेल. कारण बऱ्याच जणींचं आधी 4 मुलं आहेत म्हणजे तुम्हाला नक्कीच बाकी काहीच प्रॉब्लेम नाही हॉर्मोन्सचा. पण आता कदाचित बाळंतपण झाली की थोडंफार स्थूलता आल्यामुळे हॉर्मोन्सची गडबड होते, रस्तिकेच होते. हॉर्मोन कमी जास्त झाली की बरोबर पाळीचा ह्याच्यावर परिणाम होतो. दुसरं म्हणजे इन्फेक्शन होतं एखाद वेळेला. तर तुम्ही कृपया वजनाकडे लक्ष द्या आणि आहार आणि व्यायाम खूप चालू ठेवा. आपल्याला अर्चना शिंदे प्रश्न विचारतात कोल्हापूरून. अर्चना. मला मुंग्या एक 4-5 महिने झालं तळव्यापासून. पण आता तळव्याच्या नंतर पुढे आता ते पावलावत आणि पार घोट्यापर्यंत, परत मांडी असं येत. आणि चालताना मला आता अजिबात म्हणजे कसं चालता येत नाही. चालायला 4-5 पावलं गेलं की नाही की पाठीमाग सीट मध्ये असं म्हणजे जड असं झाल्यासारखं होते, जडपणा आल्यासारखं होते. त्यामुळे पुढे चालताच येत नाही. आणि हातात पण 2 मुंग्या आहेत. अर्चना, तुमचं वय काय आहे? 41. मला वाटतं आता मुंग्या येण्याचा हा प्रॉब्लेम त्यांचा वेगळाही असू शकतो. पण पहिलं म्हणजे आम्ही नेहमी व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी किंवा B कॉम्प्लेक्स देऊन बघतो अशा लोकांना. आणि त्यांनी जर कमी झालं नाही तर इन्फेक्शन असू शकतं, नाहीतर इतर पाळी रिलेटेड प्रॉब्लेम. कारण पाळी जाताना पण बरेचसे प्रॉब्लेम होतात. त्यापैकी वेग प्रॉब्लेम असतात, म्हणजे कळतही नाही की हा प्रॉब्लेम याच्याशी निगडित आहे. B12 ची इंजेक्शन्स देऊन बघतो, त्यांनी एखाद वेळेला कमी होतात मुंग्या. आपल्याला कविता बावस्कर प्रश्न विचारतात धुळ्याहून. कविता. माझ्या साईडला खूप पोटात दुखतं, नेहमीच दुखतं. मला 3 मुलं आहेत. हा. कविता, तुमचं वय सांगा. माझं वय आहे 32. पण नेहमीच त्रास होतो. परत पोटात दुखणं. पोटात दुखणं म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळत नाही. कारण डाव्या बाजूला उजव्या बाजूला कुठे प्रत्येकाला काही पॅथॉलॉजी असेलच असं नाही. पण ते तपासल्याशिवाय, रक्त लघवी चेक केल्याशिवाय किंवा सोनोग्राफी केल्याशिवाय कळायला मार्ग नाही. तर मी इथून नाही सांगू शकत. बरोबर. आपण तुम्ही तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतो. पण ब्रेकला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 0226689204 02266899204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय.